माझं मूल खूप हुशार आहे. आत्ता टॅबवरती जे गाणं लागलं ना ते त्यांनी स्वतः शोधलंय, स्वतः लावलंय. हे पावसाचं गाणं त्याला खूप आवडतं. तुमच्या मुलासाठी तुम्ही खूप काही चांगलं करू इच्छिता या विचाराचंच मनापासून स्वागत. पावसाचं गाणं त्यांनी शोधलंय आणि 10 मिनिटाचे 2 तास कसे झालेत हे तुम्हालाही समजलं नाहीये. पावसाचं गाणं ते बघतंय आणि ऐकतंय. त्याचे डोळे आणि कान सतत मग्न आहेत ते बघण्यामध्ये. 10 मिनिटाचे 2 तास कसे झाले हे तुम्हालाही समजलं नाही आणि मोबाईल काढून घेण्याचा एक निष्फळ प्रयत्न तुम्ही करता आहात. याच उलट तुमचं मूल अनुभव म्हणून पावसात भिजलं तर, म्हणजे रोज पावसात भिजावं असं मी म्हणत नाही, पण कधी त्यांनी पावसाचा अनुभव घेतलाय का? हा अनुभव जेव्हा ते घेतं त्यावेळेला प्रत्यक्ष ते पावसाचा स्पर्श अनुभवतं, आवाज ऐकतं, विजांच्या कडकडाट प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतं, ऐकतं, मातीचा सुगंध ते घेतं. म्हणजे स्पर्श, नाक, डोळे, कान या सगळ्या गोष्टींमधनं ते अनुभव घेत असतं. पावसात खेळणं, उड्या मारणं, भिजणं, पळणं अशा अनेक गोष्टींचा आनंद घेण्यात ते मग्न राहतं. इथं सगळी पंचेंद्रिय वापरली जातात. हा अनुभव त्याच्या मेंदूवर आणि नकळतपणे मनावरही कोरला जातो. या अनुभवाचं तो स्वतः कथन करू शकतो आणि ही क्षमता निर्माण होते त्याच्यामध्ये. जेव्हा मूल स्क्रीनवरती बघतं तेव्हा तेवढेच मर्यादित अनुभव ते घेत राहतं आणि स्क्रीनचा नाद हा त्याला लागत जातो. हाच अनुभव तुम्ही काही रोज देऊ शकत नाही, पण असे अनेक अनुभव आहेत की जे पंचेंद्रिय विकास करतील ते तुम्ही मुलांना विविध प्रकारे देऊ शकता. येणाऱ्या व्हिडिओमधून असे अनेक अनुभव किंवा अनेक गोष्टी मी सांगत जाईन. हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहत असाल तर अजून काही सेकंद द्या आणि माझ्या पेजला फॉलो करा.